हरिओम. आत्माराम त्यागनिरूपण भाग 6. पहिल्या 5 ओव्या बघूया. जयास लटिका आळ आला, जो माया गौरीपासूनी झाला, झालाची नाही तया रूपाला, रूप कैचे. दुसरी ओवी. तेथे स्तवनाचा विचार, न घडे निर्विकारी विकार, परी तयास नमस्कार, भाव बळे माझा. तिसरी ओवी. जयाचेनी वेदशास्त्र पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वसुखा लाधणे, शब्दी निशब्द. चौथी ओवी. जे शब्दास आकळेना, जे शब्दे वीण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना, जिये स्वरूपी. पाचवी ओवी. ऐसे एकदा सर्वत्र संचले, जे तर्कान वचे अनुमानले, ते जयेचेनी प्राप्त झाले, आपरूप आपणासी. आता 6व्या ओवीचा विचार करतोय आपण. ती 6वी ओवी. नमन तिचिया निजपदा, नमन तिचिया निजपदा, माया वाग्देवी शारदा, जयेचेनी प्रवर्तती संवादा, संत महानुभाव. आता इथे बघा, जे शुद्ध ब्रह्म आहे तिथून त्याला शबलता आली, म्हणजेच काय झालं, नावरूप आलं. मायेनं उपाधी चिकटली आणि तिचं नाव काय झालं, शारदा. त्या शारदेला मी नमस्कार करतो. नमन तिचिया निजपदा, म्हणजे तिच्या पायांना नमस्कार करतो. जी वाग्देवी शारदा रूपानं प्रगट झालेली आहे, जिच्यामुळं संवाद करण्यासाठी पात्रता प्राप्त होते. संवाद याचा अर्थ एकमेकांना समजवून घेण्यासाठी किंवा समजवून देण्यासाठी जे बोललं जातं त्याला संवाद म्हणतात. समर्थांनी श्लोकामध्ये पुष्कळ वर्णन केलं आहे आणि म्हणून आग्रहानं सांगितलं आहे की तुटे वाद संवाद तो हितकारी. अर्थात जिथे वाद तुटतो तो हितकारी आहे, त्याला संवाद म्हणतात. समर्थांनी व्याख्या केली आहे की संवाद कशाला म्हणायचं, तर अर्थातच यातून पुन्हा वादच निर्माण होत नाही. म्हणजे वाद तुटतो, वाद संपतो. मग जिथे वादाची आवश्यकता राहत नाही त्याला संवाद म्हणतात. आणि तो कसा आहे, तर तो हित करणारा आहे. मग अशा संवादाची प्रेरणा कुठून मिळते, ती जिच्यापासून मिळते तिला आम्ही सरस्वती म्हणतो. सुरुवातीला गणेशाला वंदन झालं आणि आता सरस्वतीला, मग तिला शारदा म्हणा, सरस्वती म्हणा. एके ठिकाणी असं आहे की हा जो कुंभकर्ण आहे ना, तो खूप बलाढ्य होताच आणि शक्तिशाली होताच. आता त्यांनी तपश्चर्या केलेली होती आणि तो ब्रह्मदेवांकडे वर मागायला जाणारा. आता तो वर मागणार होता इंद्रासन. पण जर त्यांनी इंद्रासन मागितलं असतं तर सगळेच तिन्ही लोक भस्मसात झाले असते, विध्वंस झाला असता. म्हणून मग त्यावेळेस काय केलं, ही सरस्वती वाग्देवी त्याच्या जिभेवर बसली आणि आता तो इंद्र म्हणजे काय, त्याला काय पाहिजे होतं, तर इंद्रासन पाहिजे होतं. आणि वाग्देवता त्याच्या जिभेवर बसल्यामुळे तो चुकून म्हणाला गेला निद्रासन. आणि मग ब्रह्मदेवांनी त्याला तथास्तु म्हणाले. मग निद्रासन म्हणून तो सातत्याने झोपत होता. ही वाग्देवी अशा पद्धतीने या जगताचं हित करणारी आहे आणि म्हणून या वाग्देवीला नमन करायचं. पण कुठे, निजपदा, पायाला, तिच्या चरणांना वंदन करायचं. म्हणून समर्थ या 6व्या ओवीमध्ये म्हणतात नमन तिचिया निजपदा. ती कोणे, माया वाग्देवी शारदा. आता तिला मायेची उपाधी चिकटली म्हणून तिचं नाव शारदा झालं. आणि मग जयेचेनी प्रवर्तती संवादा, संत महानुभाव. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.